20 जानेवारीपासून आहे. 20 पहिला नोटीस करा, त्याला कामावर ठेव, मग याला योग्य ते शिक्षा द्या. परत चुकून ऑनररी जर आपल्याला हे ठेवता माझं नाव घेऊन टाका. डॉक्टर साहेब आले त्यांना काय करा रिक्तपदे किती त्यांना सांगा कुठल्या तिथं समोर शूटिंग दिली त्यांना सांगितलं माहित नाही शुक्ला यांना माहित असतं. आता ते आता ऑन ड्युटी तिघच आहेत तिथे आणि त्यातले आज फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालय याला भेट दिली आणि त्या रुग्णांची विचारपूस केली, त्या संबंधित डॉक्टरांशी चर्चा केली. मला इथं थोडासा स्वच्छतेचा अभाव जाणवला. संबंधित विभागाला तशा सूचना देऊन याच्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये या रुग्णालयाची स्वच्छता ठेवण्याचं काम अधिकाऱ्यांनी आता मनावर घेतलेलं आहे आणि ते अधिकारी निश्चितपणानं पार पाडतील. सुरुवात आहे. सुरुवातीला त्याला कशा त्या पद्धतीच्या सूचना दिल्या, तिथला रेकॉर्ड स्वच्छतेचं मेंटेन ठेवलेलं नाही आहे. त्या संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा त्यांनी जी काही कारवाई करता येईल ती त्यांनी करावी आणि इथून पुढे रुग्ण आपला जर बरा व्हायचा असेल, रुग्ण चांगला व्हायचा असेल तर पहिली स्वच्छता महत्वाची आहे आणि हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आणि हॉस्पिटलच्या आत स्वच्छता ठेवणं ही पहिली जबाबदारी आपली डॉक्टरांपासून जो स्वच्छता विभाग आहे त्यांची आहे. डॉक्टरांनी सुद्धा याच्यावरती लक्ष देऊन स्वच्छता वेळच्या वेळ होती का नाही, कोण संबंधित अधिकारी कोण जर आपलं ऐकत नसेल तर त्यांनी आम्हाला फोन करावा. आम्ही त्या अधिकाऱ्याची तातडीनं बदली करू किंवा योग्य ती शिक्षा त्याला देऊ. कारण इथून पुढे रुग्णाची सेवा करा, रुग्णांना चांगलं औषध, चांगल्या ज्या काही तुमच्या आपल्या योजना आहेत सरकारच्या, त्या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याला, कुटुंबाला, गोरगरीब वंचित घटकांना या रुग्णालयाचा फायदा व्हावा आणि ज्याच्याकडे परिस्थिती नाहीत असेच रुग्ण आपल्याकडे बऱ्यापैकी येतात सरकारी हॉस्पिटलला. तेव्हा डॉक्टरांची जबाबदारी त्या गोरगरिबाला न्याय मिळाला पाहिजे, तो बरोबर तंदुरुस्त झाला पाहिजे आणि तो चांगल्या ताकदीने या जगात परत काम करू शकला पाहिजे, स्वतःचा प्रपंच चालवू शकला पाहिजे. नाहीतर आपल्या हॉस्पिटलमध्ये आल्यावर हॉस्पिटलची परिस्थिती बघून तर त्याला रुग्ण बरा होण्याच्या ऐवजी त्याचे आरोग्य चांगलं व्हायच्या ऐवजी इथं बघितल्यानंतर आरोग्य बिघडू नये याची दखल डॉक्टरांनी घ्यावी. पहिल्यांदा आपल्याला इथं आलो आहोत, सूचना केलेल्या आहेत, त्या सूचनाचं पालन आपण करावं. आपण पालन केलं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. याची दखल सर्व अधिकाऱ्यांनी आणि सगळ्याच विभागांनी, आपल्या आरोग्य विभागाच्या त्यांनी घ्यावी अशी माझी पहिली विनंती तुम्हाला.